किंवा कधीतरी थोडंफार हसत जा, कवी संमेलनात येऊन बसत जा. मी त्या छोट्या छोट्या 4-4 ओळीच्या कविता लिहितो, 5वी ओळ कधीच लिहित नाही, कारण तेवढं आपलं बजेट नाही. बजेट पाहून राहा माणसानं. एक खेप तशी लवलेलं खूप कविता लिहिली साहेब, एका कार्यक्रमात म्हटली, एक कळवं म्हटलं बस, दुसरं म्हणणारं आयुष्य उभा राहिला म्हणजे भोंडे साहेब बस झालं म्हणे आता. तर मी आता कहून नाही म्हणे, तुम्हाला जेवढं मानधन होतं, जेवढे पैसे दिले म्हणे तेवढंच बस झालं. अरे मॅडम तुम्ही याच्या पुढची तशीच म्हणतो ना, तू पैसे देऊ नको. नाही म्हणे, म्हणूच नका म्हणे, अंधन म्हणसान म्हणे तर तुमच्या नावावर पैसे फिरतील का. आणि ज्यावेळी मी या कार्यक्रमाला सुरुवात करतो किंवा कधीतरी थोडंफार हसत जा, कवी संमेलनात येऊन बसत जा, घरचं टेन्शन विसरत जा, फक्त चेहरा हसरा ठेवा. घरचं टेन्शन विसरत जा, फक्त चेहरा हसरा ठेवत जा, इना कारण डोकं खाजवत जा, काही टाळ्या वाजवत जा. माणसाने नेहमी हसत राहायला पाहिजे म्हणतात साहेब. नाही तर आजकाल कसं आहे की माणूस काहीतरी टेन्शन घेतो, म्हणजे टेन्शन देणाऱ्यापेक्षा टेन्शन घेणाऱ्याची संख्या जास्त आहे. नाही तर पार तुम्हाला जर एखाद्याला टेन्शन द्यायचं असतं तर काहीच नाही लागत सर. एखादा रस्त्यानं माणूस जर एखादा तुमच्या अनोळखी माणूस जर चालला तर तुमच्या ओळखीचं नशीब, त्याला नमस्कार करा, तो रातभर झोपत नाही. तो रातभर विचार करते, कोण नशीब बा वैदिका तर दिसत नाही, मलाच काय हात टाकला. पण तेच तुमच्या ओळखीचं असू द्या आणि तुम्ही तिच्या इकडे पहा आणि त्याला नमस्कार म्हणून तोही रातभर झोपत नाही. तोही रातभर विचार करते बा काय राग आला नाही, काल तर चांगला बोलला, संध्याकाळी चहा प्याला. म्हणजे प्रत्येक माणूस टेन्शनमध्ये आहे. म्हणून मी शक्यतो साहेब टेन्शन घेत नाही, खुश राहायचा प्रयत्न करतो. परंतु कसं आहे, कधी कधी माणूस नाराज होते, काही प्रसंग असे येतात माणसाला टेन्शन येते, माणूस नाराज होते. एक मी नाराज होतो साहेब, माझ्या मित्र घरी आला, मला म्हणे तुला नाराज दिसून राहिला. म्हटलं हो, पण काय करायला का हास्य कवी माणूस आहे, साऱ्या लोकांना हसवतो म्हणे, पण तूच नाराज दिसतो म्हणे. चाल म्हणे, तो असा म्हणे ह्या 2 ओळी म्हणतो म्हणे, काही नाराजी घालवतो म्हणे, तुझी हिंमत देतो म्हणे. मला मोठा आनंद झाला नाही, माझा मित्र कवितेतून आपल्याला हिंमत घेऊन राहिला, याच्यापेक्षा काय पाहिजे. काही म्हणे 4 ओळी तुला हिंमत देतो म्हणे. तो म्हणे असा म्हणे काय की आज अगर बोले तू नाराज है, खुश होकर आएगा बोले मेरे पास चलते चलते. आज अगर तू नाराज है, खुश होकर आएगा बोले मेरे पास चलते चलते, क्योंकि बोले हर कुत्ते के दिन बदलते. माझं तो हिंमत घेऊन राहिला की हरकत बोलून राहिला. लोक साहेब बोला काही बोलतात ना, एकदम तर भल्ला खुश होतो. बायको बाहेर गेली, माणूस जरा खुश होते, तोच मित्र डबल आला, आज तर भल्ला खुश दिसून राहिला. म्हटलं हो, खुशीच्या मोठ्यात 2 ओळी ऐकलं म्हणे. म्हटलं आता काय म्हणते काय नाही. म्हटलं सांग बा. तो मध्ये असं म्हणे, या खुशीच्या मोठ्यात 2 ओळी ऐक म्हणे. आज अगर तू बोले खुश है, कल आएगा बोले मेरे पास रोते रोते. आज खुश है तो कल आएगा मेरे पास रोते रोते. आणि आज हे मध्ये मजा करून उद्या तुम्ही बाहेर येते. म्हटलं कविता म्हणून राहिला की भेवाळून राहिला. पण माणसं काही टेन्शन नसतं, म्हणजे माणसं खुशी राहून नाही, नाराजी राहून निरा लक्ष ठेवून असतात. तुम्ही काय रस्त्याने एकटे का, तुमच्या इकडे कोणी लक्ष देणार नाही, आणि ते बायको सांगत असू द्या, 10 जण रामराम करतात. रामराम हो भोंडे साहेब. म्हटलं भोंडे साहेब, म्हटलं काढले का असं करून 10 खेप गेलो होता, असं भोंडे नाही म्हटलं. म्हणजे लोक साहेब आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेऊन बोलत असतात. म्हणजे तुम्ही पाहा ना, लोक लक्ष ठेवून असतात. तुम्ही जराशे टॉपटीप राहा, जराशे तुम्ही चांगले कपडे घाला, लोक बातच म्हणतात आज तर जलवा आहे. काल का चड्डी बनवून हिंडू का खायला. म्हणजे कपड्याची जवळ आहे. पहिले होती बा, आता मी राहिले साहेब. पहिले एखादा माणूस कोट घालून गेला त्याला 10 जण रामराम करत. आता तसं नाही राहिलं. आता तर बँडवरही कोट घालून वाजवतात. आता मी हा कोट घालून 2 घंट्यापासून बाहेर फिरून राहायचं, तर मला एक नाही म्हणे की तुम्ही कवी संमेलनात राहा. म्हणजे काही घेण्यातच नाही.